पक्षाच्या थव्यातील 1/4 पक्षी एका नदी किनाऱ्यावर आहेत आणि थव्यापैकी 1/5 पक्षी घरट्यात आहेत. उरलेले 22 पक्षी अन्नाच्या शोधात भटकत आहेत. तर घरट्यात असलेल्या पक्ष्यांची संख्या किती? आपल्याला विचारले काय? घरट्यात असलेल्या पक्ष्यांची संख्या. आपण पहिले हे मांडून घेऊ. बघा, आपल्याला पक्षी माहित आहे का? नाही. पक्षी माहित नाही म्हणून पक्ष्यांची संख्या x मानावं लागते आपल्याला. काय मानायचं? x. तुम्ही x माना, y माना, काही मानू शकता, हे की नाही? तर आपण इथे लिहू बघा, एकूण पक्षी x मानू आपण, x. एकूण पक्षी x मानू. आता बघा, पक्ष्याच्या थव्यातील 1/4 पक्षी कुठे आहेत? एका नदी किनाऱ्यावर आहेत. नदी किनाऱ्यावर किती पक्षी आहेत बघा. नदी किनाऱ्यावर आहेत पक्षी 1/4. याचा अर्थ आहे 1/4, म्हणजे 4 पैकी 1 पक्षी. म्हणजेच 1/4 म्हणजे 4 पक्षी असतील तर त्याच्यापैकी 1 पक्षी कुठं आहे? तर नदी किनाऱ्यावर आहे. नंतर काय दिले? आणि थव्यापैकी 1/5 पक्षी कुठे आहेत? घरट्यात, हे की नाही? घरट्यात किती आहेत पक्षी? हे बघा, घरट्यात किती पक्षी आहेत? म्हणजे 1/5 म्हणजेच किती? 1/5. नंतर उरलेले 22 पक्षी अन्नाच्या शोधात भटकत आहेत. उरलेले पक्षी आहेत बघा 22. तर याची आपण अशी मांडणी करून घेऊ. आता बघा, एकूण पक्षी किती आहेत? x. एकूण पक्षी मानलेत आपण x. नदी किनाऱ्यावर आहेत 1/4 म्हणजे 1/4 आणि घरट्यात आहेत 1/5 आणि उरलेले पक्षी आहेत 22. तर याची मांडणी अशा पद्धतीने होईल बघा. तर आता याला आपण हे जे 1/4 आहे याला आपण असं सुद्धा लिहू शकतो, x/4. आणि याला असंही लिहू शकतो आपण x/5. असं पण लिहू शकतो आपण, ठीक आहे? असं पण लिहू शकतो. मग याला मांडणी करून घेऊ आपण. बघा, आता याची मांडणी अशी होईल, x/4. हे पक्षी कशात आहेत? नदी किनाऱ्यावर आहेत. नंतर याची बेरीज करा. घरट्यात किती आहेत? x/5. x/5 आहेत. उरलेले पक्षी किती आहेत? 22 आहेत. आणि एकूण पक्षी किती आहेत? तर x आहे. अशा पद्धतीने ही आपली झाली आता मांडणी. आता पहिले आपण काय करतो माहितीये का? जर अपूर्णांकाची बेरीज करायची असेल तर आपण छेद समान करत असतो पहिले, नंतरच बेरीज होते, अन्यथा बेरीज होत नाही. तर आपण छेद समान करून घेऊ. आता बघा, 5 न या x ला गुणलं तर उत्तर येईल किती? 5x. 4 न याला गुणलं तर येईल 4x. आणि या 5 न 4 न याचा गुणाकार केला आपण तर 5 चौक किती येईल? 20 येईल. आणि हे 22 ला 22च राहतील आणि हे x ला x ठेवू आपण. आता बघा, 5 आणि 4 किती झाले? 9x झाले. 5 आणि 4 9x झाले. आणि हे जे 20 आहे या 20 ला आपल्याला 22 न गुणावं लागेल, कारण या 20च्या खाली काही नाही म्हणजे काय आहे? 1 आहे. याचं सुद्धा छेद आपल्याला काय करावं लागते? 20 करावं लागते. म्हणून आता या खाली 20 न गुणलं म्हणजे वरच्या संख्येला सुद्धा 20 न गुणावं लागते. त्याच्यामुळे आपण काय करायचं? 20 गुणिले 22 करायचं. आणि या दोन्ही मध्ये काय आहे? कशाची क्रिया आहे? तर बेरीजची क्रिया आहे. त्याच्यामुळे बेरीज करू आपण. बघा बरं, आता सध्या हे शून्याला बाजूला ठेवा. 2 दोन्ही 4, 2 दोन्ही 4 आणि हे शून्यला 0. इथे किती झाले आता? 440 झाले की नाही? आता मग आता इथं काय करा? हे बघा, या 440 आता हे जे 20 आहे 20, तर हे 20 इकडं गुणाकार होते. यात इकडे जाऊन काय होते? गुणाकार होते. तर हे किती झाले आता? 20x. किती झाले? 20x झाले. ही आपली मांडणी झाली. आता पहिले आपल्याला काय करावं लागेल? पहिले आपल्याला x बाजूला घ्यावं लागेल, ठीक आहे?
तर आता बघा, हे जे 440 आहेत हे इथंच राहतील. हे 20x मायनस 9x. आता 20 मधून 9 गेले तर किती राहतात? 11. बरोबर आहे. तर 20 मधून 9 गेल्यानंतर 11 राहतात. मग हे 440 आणि हे 20 मायनस 9, तर हे झाले 11x. किती झाले? 11x झाले. आता आपल्याला किंमत कशाची काढायची? x ची किंमत काढायची. x ची किंमत भेटली आपल्याला, सगळं आपल्याला उत्तर भेटत असते. x ची किंमत काढू आपण आता. इकडे लक्ष द्या. आता हे 440 ला आपल्याला भागायचं, तर हे x आपण इथं ठेवू. आता हे x इथं ठेवलं आपण, तर हे 440 भागिले किती करायचं आपल्याला? 11. तर 11 4 44 झाले. म्हणजे उत्तर किती आलं? x. बघा, x बरोबर आलं 40 उत्तर आलं. x बरोबर आलं 40 उत्तर. आता इकडे लक्ष द्या. आपण एकूण पक्षी किती मानले होते? हो, एकूण पक्षी x मानले होते आणि x बरोबर 40 आले. याचा अर्थ सगळे टोटल पक्षी, एकूण पक्षी किती आहेत? 40. पण आपल्याला विचारले काय? बघा, आपल्याला विचारले तेच उत्तर द्यायचं आपल्याला. घरट्यात असलेल्या पक्ष्यांची संख्या किती आहे? फक्त घरट्यात असलेल्या पक्ष्यांची संख्या विचारली आपल्याला. तर घरट्यात किती पक्षी आहेत हे बघा. घरट्यात असणारे पक्षी किती आहेत? 1/5. म्हणजे 40 पैकी 1/5. 40 पैकी 1/5. बघा, टोटल पक्षी आले आपले किती? एकूण पक्षी किती आहेत? हे बघा, एकूण पक्षी आहेत बघा 40. एकूण पक्षी आहेत 40. बरोबर आहे. एकूण पक्षी 40 आहेत. त्याच्यापैकी आपल्याला विचारले तेच उत्तर काढायचं. घरट्यात जे पक्षी आहेत, घरट्यात असलेले पक्षी विचारलेले आहेत आपल्याला. मग आपण काय करायचं माहिती का? इथं आपण काय केले? हे बघा, घरट्यात 1/5 म्हणजे x/5 आहे. तर आपण काय करू? हे 40 गुणिले 1/5 करू. आता काय करणार आपण? या 40 ला किती न गुणणार आपण? 5 न. तर बघा, भागाकार कितीचा येते बघा. 5 5 आणि 5 8 40. तर उत्तर काय आलं आपलं? 8 उत्तर आलं. हे 8 उत्तर कशाचं, कोणतं उत्तर आहे बघा? घरट्यात आलेले म्हणजे असणारे पक्षी किती आहेत? 8 आहेत. एवढं सोपं गणित आहे. दिसायला अवघड आणि सोडवायला खूप इझी. फक्त एकदा मांडणी जमली आपल्याला तर गणित येते. ठीक आहे ना? आता ही झाली आता स्टेप बाय स्टेप पद्धत. आपण याच्यापेक्षाही शॉर्ट पद्धत बघू शकतो. याच्यापेक्षा शॉर्ट पद्धत बघू आपण आता. चला, पक्ष्याच्या थव्यातील 1/4 पक्षी कुठे आहेत? नदी किनाऱ्यावर. आता नदी किनाऱ्यावर पक्षी किती आहेत ते बघा. हे बघा, नदी किनाऱ्यावर किती आहेत? नदी किनाऱ्यावर आहे पक्षी 1/4. 1/4 म्हणजे 1/4. नंतर काय म्हणते ते? घरट्यात किती आहेत? हे बघा, घरट्यात आहेत पक्षी, घरट्यात आहेत 1/5. 1/5. उरलेले किती आहेत? 22. उरलेले किती आहेत? 22 पक्षी आहेत. तर याचं शॉर्ट मध्ये आपण काय करू शकतो बघा. आता टोटल काय करू आपण? 1/4 आणि 1/5 याची बेरीज करू. सोपी पद्धत आहे. 1/4 आणि 1/5 याची बेरीज करा बरं. किती होते? याची बेरीज करा. किती होते? 5 5 आणि 4 4. बघा, तिरपा गुणाकार करा. 5 5. इथं आले 5. इथं अधिक प्लस 4 4 आणि 5 आणि 4चा गुणाकार. 5 आणि 4चा गुणाकार 20. बघा, 5 आणि 4 किती झाले? 9 आणि छेद झाले 20. इकडे लक्ष द्या. 9/20. 9/20. हे पक्षी कुठे आहेत? हे पक्षी घरट्यात, हे बघा, घरट्यात आणि नदी किनाऱ्यावर आहेत. उरलेले पक्षी आपल्याला माहित नाहीत. तर याच्यावरून आपण अंदाज लावू शकतो. हे बघा, 20 पैकी 9 पक्षी आहेत इथं. 20 पैकी किती पक्षी आहेत? 9 पक्षी आहेत. मग 20 मधून 9 गेले तर किती राहतात?
हे बघा, मग आपण असं याचं आन्सर काढू शकतो बघा. 20 पैकी 9, 20 - 9 तर उरले किती? 11. उरले 11. तर याचाच अर्थ काय माहिती का? जे 22 पक्षी आहेत उरलेले ते 11 धरायचे आपल्याला. 22 पक्षी म्हणजेच काय? 11. तर आपण असं म्हणू शकतो की बघा, हे बघा, 11 म्हणजेच 22. 11 म्हणजेच 22 म्हणजे उरलेले 11 भाग म्हणजेच 22 आहे. तर 20 भाग म्हणजे किती? 20 भाग म्हणजे किती पक्षी? याचा तिरपा गुणाकार करून पाहू आपण. 20 गुणिले 22 भागिले 11. इथं 20 भाग आले ना. आता टोटल भाग किती येतं? 20 येतं. 20 पैकी 9 भाग यायलेत वर, म्हणजे 9/20 आहे. म्हणजे 20 पैकी 9च भाग घेतलेत. मग उरले किती भाग शिल्लक? आणि हे या उदाहरणामध्ये काय सांगितलेले? उरलेले पक्षी किती आहेत? 22. उरलेले पक्षी किती येतं? 22. म्हणजे 9 पैकी या 20 पैकी 9च आहेत. मग शिल्लक किती राहिलेत? 11. आणि इकडे शिल्लक किती राहिले? 22. म्हणजे 11 म्हणजेच 22. हे 11 भाग म्हणजेच 22 पक्षी. तर हे 20 भाग म्हणजे किती पक्षी? 20 भाग म्हणजे किती पक्षी? तर आपल्याला डायरेक्ट पक्षी भेटतात. आता बघा, हे बघा, 11 दोन्ही 22 आणि हे 20 गुणिले 2 जर केलं तर 20 दोन्ही किती झाले? 40. तर एकूण पक्षी किती भेटले आपल्याला? भेटले की नाही बरं? एकूण पक्षी आपल्याला भेटले 40. एकूण पक्षी भेटले आपल्याला 40. एकूण पक्षी भेटले 40. आपण विचारले का आपल्याला? घरट्यात असलेल्या पक्ष्यांची संख्या. घरट्यात किती आहेत पक्षी? 1/5. पूर्ण पक्षी किती आलेत आपले? 40. मग आपण काय करणार आता? बघा, टोटल पक्षी आहेत आपले 40. तर 40 गुणिले 1/5 करणार. तर 5×8 40. तर उत्तर काय आलं? 8 आलं. हे बघा, आपल्याला इथं काढायचं काय? तर ते किती वाजता निघाले, हे की नाही? आम्ही आमच्या ठिकाणावर दुपारी 2:45 वाजता पोहोचलो. त्याकरिता आम्ही 4.5 तास प्रवास केला. तर आम्ही किती वाजता निघालो होतो? मागचा काळ काढायचा आपल्याला, समोरचा काढायचा का नाही, झालेला काळ. ते निघाले किती वाजता? तर ते पोहोचले किती वाजता? 2:45 ला. तर हे एवढं सोपं गणित आहे. 2:45 ला काय करा? 24 ताशी घड्याळात रूपांतर करून टाका. 2:45 2 म्हणजे किती? 24 ताशी घड्याळात 14. आणि हे 45 म्हणजे 24 ताशी घड्याळात. हे रूपांतर कसं करता येईल आपल्याला? बघा ना तुम्ही, याचं रूपांतर आपण काय करतो? 2 वाजले म्हणजे दुपारचे किती वाजले? 14 वाजले. आणि हे 45 ला 45. या 45 ला चेंज नाही करायचं. तुम्ही म्हणसाल हे चेंज ते चेंज नाही, मग आपलं गणितच चेंज होऊन जाते, हे की नाही? तर हे 12, हे 2 आहेत म्हणजे किती येतं? 14. आणि हे 45. म्हणजे ते 2:45 ला पोहोचलेले आहेत. आणि आता आपल्याला काय करायचंय? त्यांना ते प्रवास करण्यासाठी वेळ किती लागलेला आहे? 4.5 तास. 4.1/2 म्हणजे 4.5 तास, हे की नाही? किती वेळ लागलाय त्यांना, हे की नाही? प्रवासासाठी वेळ किती लागलाय? 4.5 तास. हा, प्रवासासाठी लागलेला वेळ प्रवासासाठी लागलेला वेळ किती आहे? तर 4.1/2. याला आपण असं लिहू, 4 वाजून अर्धा तास झालंय म्हणजे 4.5 वाजलेले आहेत. याला आपण कसं लिहू शकतो? 4 वाजून किती झाले? तर अर्धा तास झालेत. मग अर्धा तासाला आपण काय लिहितो? 4:30 लिहू शकतो. असं हे तुम्हाला असं मुद्दामून देतात, हे की नाही? काही इथं फसतात. हे त्यांना कळतच नाही 4.1/2 म्हणजे किती मानावं. मग ते मनानं काही मानतात, पण आपण तसं मानायचं नाही. आपल्याला याचं रूपांतर आपण घडीत केलंय 4:30 आता काहीच नाही, सोपं गणित आहे. बघा आता काय करायचं आपल्याला माहितीये का? हे 14:45 - 4:30. बस विषय खतम.
टाटा बाय बाय होऊन जाते या गणिताचं, काही विषय नाही आता, एवढं दिमागही लावायची गरज नाही. 5 मधून 0 गेले तर 5 मधून 0 जातच नाहीत, त्याच्यामुळे 5च. 4 मधून 3 गेले तर 1, हे टिंबला टिंब देऊन टाकू आपण. 4 मधून इथं 4 मधून 4 गेले तर 0, आणि हे 1 म्हणलं माझ्याकडे येऊ नको, मी तुझ्याकडे येत नाही, मी जागेवरच राहतो, ठीक नाही. 10 वाजून 15 मिनिटं, 10 वाजून 15 मिनिटं ला ते निघाले होते. बरोबर आहे की नाही? किती इझी गणित आहे, समजल्यानंतर खूप इझी, समजल्यानंतर खूप इझी. ते काम नाही तर प्रवास ते करायचे ना, आपल्याला विचारायचे की प्रवास, ठीक आहे नाही, आम्ही किती वाजता निघालो होतो, तर आपण म्हणायचं बाबा ठीक आहे, आता तुम्ही निघाले होते पण आम्हाला सांगायची वेळ आली तर आम्ही सांगतो की तुम्ही सकाळी 10 वाजून 15 मिनिटांनी निघाले होते. आन्सर ऑप्शन नंबर किती आहे हो? काय प्रश्न कसा आहे? दिसायला अवघड, फक्त दिमाग लावला तर एकदम इझी.